प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत फिटे अंधाराचे जाळे, हे कृष्ण गोपाल तिवारी, जे देशातले पहिले प्रज्ञाचक्षू IAS ऑफिसर आहेत, त्यांनी लिहिलेली त्यांची जीवन कहाणी. आज ऐकूया प्रकरण 5व्याचा पहिला भाग. शीर्षक आहे स्पर्धा परीक्षेशी, स्पर्धा स्वतःशी. आमचा डेहराडूनचा मुक्काम संपला होता, पण मधल्या काळात डेहराडून सोडण्याआधी मेमध्ये मला कळलं की मी दिल्लीला जी B.Edची लेखी परीक्षा दिली होती त्या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो. आता मला तोंडी परीक्षा, मुलाखत वगैरेचा दुसरा टप्पा पार पाडायला पुन्हा एकदा दिल्लीला जावं लागणार होतं. भाऊ दिल्लीला येणार नव्हता. त्याच्या लग्नानंतर लगेच डेहराडूनला आम्ही निघून गेलो होतो, त्यामुळे वहिनीला त्याने मुळीच वेळ दिला नव्हता. म्हणून दिल्लीला राहून B.Ed न करता गावीच राहण्याचा त्याने निर्णय घेतला. मी मात्र दिल्लीला जाऊन बाकीचे सोपस्कार पूर्ण केले. मागच्या वर्षभरात केलेली तयारी मला इथे कामाला आली. परीक्षा देऊन मी गावी परत आलो आणि निकालाची वाट बघू लागलो. गावी आमची नेहमीची कामं सुरू होतीच. शेतात जाणं, गुरं सांभाळणं, गवत कापून गुरांसाठी चारा आणणं, घरातली इतर कामं, यातच माझा पूर्ण वेळ जात असे. पण आता माझं पूर्वीसारखं या कामांमध्ये लक्ष लागत नव्हतं. मला दिल्लीच्या निकालाची ओढ लागली होती आणि एकदाची निकालाची तारीख आली. निकाल ऑनलाईन कळणार होता. त्यावेळी आमच्या गावात इंटरनेटची सुविधा नव्हती. निकाल बघण्यासाठी आम्हाला 15 किलोमीटर दूर दुसऱ्या गावी जावं लागलं. भाऊ आणि मी, आम्ही दोघंही सायकलने आटापिटा करत तिथे पोचलो. पण सर्व्हर डाऊन असल्यामुळे इंटरनेट बंद असल्याचं कळलं. वाट बघत तिथेच बसलो. सर्व्हर सुरू झाल्यानंतर इंटरनेटवाल्याने माझा निकाल पाहिला आणि मी B.Edची पात्रता परीक्षा पास झाल्याचं सांगितलं. त्यावेळी माझ्या जीवात जीव आला. म्हणजे यापुढे मला दिल्लीत शिकायला मिळणार होतं. पण आता समोर आणखी एक संकट उभं राहिलं. प्रवेश शुल्काचे 5,000 रुपये आणायचे कुठून? आमच्या गावाकडे परिस्थिती अशी आहे की माणसं लग्न आणि इतर समारंभ यासारख्या कार्यक्रमांवर लोकलाजेस्तव वाटेल तेवढा पैसा खर्च करतात. पण त्याचवेळी शिक्षणासारख्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टींसाठी खर्च करायला मात्र त्यांचं मन धजत नाही. माझे वडीलही त्यातलेच होते. त्यांनी जवळची सर्व बचत आधीच खर्च केलेली होती. त्यामुळे मला लागणाऱ्या पैशांसाठी त्यांना नातेवाईकांजवळ, विशेषतः माझ्या मामाकडे मदत मागण्यासाठी जावं लागलं. माझा मामा बऱ्यापैकी संपन्न होता. त्यांच्याकडे गाडी, घर, सर्व काही होतं. वडिलांनी जेव्हा त्यांच्याकडे 5,000 रुपये मागितले तेव्हा मामाने नकार घंटा वाजवत, माझ्याकडे 5 लाख रुपये होते, पण कालच मी ते फिक्स डिपॉझिटमध्ये जमा केले. आता तर माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. ज्या व्यक्तीकडे बँकेत ठेवायला 5 लाख रुपये असतात त्याच्याकडे 5,000 रुपये नसतील यावर माझा विश्वास बसला नाही. वडील रिकाम्या हाताने तिथून परत आले, पण शेवटी एका नातेवाईकाने मदत केली आणि माझ्या पुढच्या शिक्षणाची तजवीज झाली. मी दिल्लीला गेलो खरा, पण अजून माझ्या राहण्याची काहीच व्यवस्था नव्हती. दिल्लीत आमचे अनेक नातेवाईक होते. काही दिवस यांच्याकडे तर काही दिवस त्यांच्याकडे, असं करून मी दिवस काढत होतो. पण एखाद्याच्या घरी राहून राहून किती दिवस राहणार? याच दरम्यान ऑगस्टमध्ये मी गावाकडे आलो असताना सिव्हिल सर्व्हिसेसच्या पूर्वपरीक्षेचा निकाल लागला. पण निकाल बघण्याची माझी मात्र हिंमत होत नव्हती. कारण याआधी परीक्षा दिलेल्या मुलांचा अनुभव बघता या परीक्षांचा निकाल किती टफ लागतो याची मला कल्पना होती. एवढ्या मुलांमध्ये माझा नंबर लागेल यावर मला अजिबात विश्वास नव्हता. त्यामुळे मी निकालच पाहिला नाही. पण गावी असताना एकदा पोस्टमनने घरी एक लिफाफा आणून दिला. त्यात बघतो तर मी सिव्हिल सर्व्हिसेसची पूर्वपरीक्षा पास झाल्याचं कळवून माझ्यासाठी त्यांनी 5-6 पानांचा मुख्य परीक्षेसाठीचा फॉर्म पाठवला होता.
मला तर मी काय बघतोय हे बराच वेळ कळतच नव्हतं. मला फार आनंद झाला आणि मी अतिशय आनंदाने तो फॉर्म भरून पोस्टाने परत पाठवला. काही दिवसांनी मला मी नेट परीक्षा पास झाल्याचंही कळलं. त्याचंही पत्र घरी आलं. आणखी काही दिवसांनी मी रिझर्व्ह बँकेची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचंही कळलं. म्हणजे मी डेहराडूनला अभ्यास करून जेवढ्या परीक्षा दिलेल्या होत्या त्या सगळ्यांमध्ये मी उत्तीर्ण झालो होतो. माझ्यासारख्या दृष्टीहीन व्यक्तीसाठी ही फार मोठी उपलब्धी होती. पण संपूर्ण यश मिळणं अजूनही बाकी होतं. इकडे माझ्यासमोर आणखीन एक समस्या अशी होती की या सर्वांपैकी मी नक्की कोणत्या क्षेत्राची निवड करायला हवी. दिल्लीत माझं B.Ed सुरूच होतं. माझ्या मनात विचारांचा नुसता गोंधळ सुरू झाला. आता मला सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेची तयारी करावी लागेल. रिझर्व्ह बँकेच्या मुलाखतीची सुद्धा तयारी करावी लागेल. इतकंच नव्हे तर नेट नंतर पुढे काय करायचं याचाही विचार करावा लागेल. इकडे वडील माझ्यावर ओरडत होते की माझं एक ना धड भाराभार चिंध्या असं चाललंय म्हणून. माझ्या गोंधळात भरच पडत होती. माझ्यासाठी कोणता पर्याय सर्वात चांगला राहील हे ठरवता येत नव्हतं. B.Ed झाल्यानंतर लगेच 10-12 हजाराची नोकरी मिळाली असती म्हणून ते सोडायची हिंमत होत नव्हती. वडीलही काय ते निवड एकदाचं म्हणून दबाव टाकत होते. शेवटी मनाचा हिय्या करत मी B.Ed सोडून सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायचं ठरवलं. मॅडम, मला B.Ed सोडायचंय. मी तिथल्या ऑफिसमध्ये जाऊन एका प्रोफेसरांशी बोललो. का? काय झालं? त्यांना फार आश्चर्य वाटलं. कारण त्यांच्या मते माझ्यासाठी ती सर्वोत्तम संधी होती. मॅडम, मी सिव्हिल सर्व्हिसेसची पूर्वपरीक्षा पास झालो. मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मी B.Ed सोडण्याचा विचार करतोय. मी त्यांना माझा विचार सांगितला. तुला काय वाटतं? तू पूर्व पास झालास म्हणून मुख्यसुद्धा पास होशील? त्या माझ्याकडे बघत काहीशा अविश्वासाने म्हणाल्या. त्यांनी सर्वतोपरी B.Ed न सोडण्यासाठी माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण मला काहीतरी निर्णय घेणं भाग होतं. शेवटी मी ठाम निश्चय केला आणि B.Ed सोडलं आणि सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायचं ठरवलं. त्यांनी मला माझी प्रवेश फीसुद्धा परत दिली. तो एक आनंदाचा भाग वगळता माझ्या मनात अजूनही गोंधळ सुरू होताच. मुख्य परीक्षेची तयारी गावी राहून करणं शक्य नव्हतं. मी दिल्लीत राहूनच तयारी करण्याचा निर्णय घेतला. म्हणून मग मी दिल्लीत भाड्याची खोली बघायला सुरुवात केली. एकाने 300 रुपये कमिशन घेऊन दिल्लीतल्या ख्रिश्चन कॉलनीत एक खोली मिळवून दिली. ती इतकी लहान होती की मला तिथे पाय सरळ करून झोपायचं असेल तर या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्याकडे असं तिरपं झोपायला लागायचं. त्यामुळे अभ्यासाचं टेबल वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता. मी एका कोपऱ्यात माझी सूटकेस ठेवून त्याचा टेबलसारखा उपयोग करत असे. एक फोल्डिंगची खुर्ची घेतली. झोपायचं असलं की ती खुर्ची घडी करता यायची म्हणून. ख्रिश्चन कॉलनी म्हणजे एक भयंकर जागा होती. तिथे सर्व बेकायदेशीर कामं बिनबोभाट चालायची. अनेक गुन्हेगारांचा तो आवडता अड्डा होता. दिवसरात्र झगडे, भांडणं, माऱ्यामाऱ्या सुरूच असत. माझ्या रूमच्या बाजूनेच एक सांडपाण्याचा नाला वाहायचा. त्याची इतकी दुर्गंधी यायची की ही माणसं वर्षानुवर्ष तिथे राहतात कशी याचं मला नवल वाटत असे. पण असं असलं तरी मी ती रूम सध्या तरी सोडू शकत नव्हतो. कारण पुन्हा रूम शोधायची म्हणजे पुन्हा कमिशन देणं आलं. माझ्यासाठी तर जवळचा एक रुपया महत्त्वाचा होता. मी तिथे राहूनच मन एकाग्र करत अभ्यास करण्याचा प्रयत्न करू लागलो. तिकडे वडिलांना त्यांच्या मिलकडून मिळणारी तुटपुंजी पेन्शन मागील 10 वर्षात 1 रुपयाने सुद्धा वाढली नव्हती. त्यांना महिन्याकाठी केवळ 700 रुपये मिळत. माझे वडील खोली ठरवेपर्यंत माझ्यासोबत दिल्लीत होते. नंतर ते गावी निघून गेले. जाताना त्यांच्याकडून काही पैसे मिळण्याची अपेक्षा नव्हतीच. आता माझ्याकडे जेवढे पैसे शिल्लक होते त्यातच मला दिवस काढायचे होते. मी राहत असे त्या इमारतीत माझ्या खोलीसारख्या अनेक लहान मोठ्या खोल्या होत्या. त्यात माझ्यासारखीच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुलं राहत असत. मी पूर्वपरीक्षा पास झालो असल्याने त्यांच्यात मला थोडाफार भाव मिळायला लागला. कारण त्यातल्या बहुतेकांना पूर्वमध्ये अनेकदा अपयश आलं होतं.
की सर्वात मोठ्या नंबरचं भिंग वापरूनसुद्धा मला एक ओळ वाचायला अर्धा तास लागत होता. डोळे दुखायचे ते निराळेच. कधीकधी वाटायचं की सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीसाठी B.Ed सोडून मी मूर्खपणा तर नाही ना केला. कोचिंग क्लासेस लावायचे म्हटलं तर पहिली समस्या म्हणजे मला दिसत नसल्याने ते शिकवणार कसे, आणि मला त्यांचं नुसतं ऐकून ऐकून कळणार तरी किती. क्लासमध्ये जे लिहून देतात ते मी कसं लिहायचं. दुसरी समस्या अशी की समजा मी कोचिंग क्लास लावायचं ठरवलंही तरी फी कशी भरायची. त्यावेळी वडील मला इकडून तिकडून उधार मागून महिन्याचे 2,000 रुपये देत. त्यातले 1,000 तर खोलीच्या भाड्यातच जात, 600 जेवणात, ते सुद्धा केवळ अर्ध जेवण, कारण पूर्ण मागवायचं म्हटलं तर जवळ 1 रुपयासुद्धा शिल्लक राहिला नसता. उरलेल्या 400 रुपयांमध्ये महिना काढावा लागायचा. त्यात किरकोळ खर्च, बसचं भाडं यासारख्या अनेक गोष्टी असत. त्यामुळे ती वेळ करा किंवा मरा अशीच होती. घरापासून 700-800 किलोमीटर दूर, डोळ्याला दिसत नाही, जवळ कोणी राहणारं नाही, इमर्जन्सी आल्यास कसलीच मदत नाही, आणि अशा परिस्थितीत मला तिथे राहून अभ्यास पूर्ण करून मुख्य परीक्षेत पास व्हायचं होतं. एकदा विचार केला की कोचिंग क्लासेस जरी लावू शकलो नाही तरी त्यांच्या नोट्स तर आपण विकत घेऊ शकतोच, पण त्यांची किंमतसुद्धा 4-5 हजारांच्या आसपास होती. म्हणून मग मी रद्दीमध्ये दिलेल्या नोट्स भंगारवाल्याकडून 300-400 रुपयाला विकत घेत असे. त्या खराब झालेल्या नोट्स वाचणं म्हणजे आणखी नवं आव्हान होतं. एवढा मोठा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा याचंच मला टेन्शन होतं. मी जिथे राहत असे त्या ठिकाणीच यादव नावाचा आणखी एक विद्यार्थी होता. यादव हा फार दयाळू माणूस. मी त्याला म्हटलं की यार यादव, माझं एक काम कर ना, तू नोट्स मोठ्याने वाचून मला रेकॉर्ड करून दे ना प्लीज. एका मामाने, जे आता हयात नाहीत, त्यांनी मला एक टेप रेकॉर्डर दिला होता. त्यातच मी यादवचं वाचन रेकॉर्ड करणार होतो, पण त्यासाठी बऱ्याच कॅसेट्स लागणार होत्या. त्यावेळी नवीन कॅसेट 25 रुपयाला यायची. तेवढे पैसे देणं शक्य नव्हतं. मग एकाकडून कळलं की दिल्लीतल्या चांदणी चौकात एका ठिकाणी त्या कॅसेट्स ठोक भावाने घेतल्यास 8 ते 12 रुपयाला पडतात. मी तिथून काही कॅसेट्स घेतल्या आणि आम्ही रेकॉर्डिंग करण्याच्या कामाला लागलो. पण रेकॉर्डिंगचं सर्व काम यादवच्या मूडवर चालायचं. कधीकधी त्याला कंटाळा आला तर 1-2 पानं रेकॉर्ड करून बाकीचं नंतर करू असं म्हणून तो निघून जायचा. सुदैवाने नंतर मला दिल्लीत आणखी काही मित्र मिळाले. त्यात भूपेंद्र सिंग, रामप्रकाश आणि विकास कुमार यांचा मी आवर्जून उल्लेख करायला हवा. त्यातल्या त्यात भूपेंद्र सिंगने तर मला शेवटपर्यंत खूप मदत केली. या तिघांनीही कोचिंग क्लासेस लावले होते, पण अजूनही पूर्व परीक्षा ते पास करू शकले नव्हते. माझी पूर्व झाली असल्यामुळे ते माझ्याकडे वेगवेगळ्या विषयांच्या स्पष्टीकरणासाठी येत. मी सुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता त्याच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत असे, आणि ते सुद्धा त्यांच्या नोट्स मला रेकॉर्ड करून देत. यात विकासकुमार थोडा मूडी होता यादवसारखा. भूपेंद्र मात्र जिद्दी. तो आणलेल्या नोट्सचं रेकॉर्डिंग पूर्ण केल्याशिवाय कधीच जात नसे. त्या नोट्सची मला अभ्यासासाठी अतिशय मदत झाली. पण ही झाली खूप नंतरची गोष्ट. मात्र माझी त्यांच्याशी ओळख होण्याआधी मी रेकॉर्डिंग करण्यासाठी निरनिराळ्या लोकांकडे मदत मागत असे. माझ्या खोलीपासून जवळच एक टेलिफोन बूथ होता. मी एकदा त्यांच्याकडे गेलो आणि त्या टेलिफोन बूथवाल्याला म्हणालो, अरे दादा, मला माझे काही नोट्स वाचून रेकॉर्ड करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे एखादा मुलगा आहे का की जो मला रेकॉर्ड करून देईल? सुरुवातीला तो बराच वेळ माझ्याकडे बघत राहिला आणि म्हणाला, माझा एक भाऊ आहे जो इथे गोल्डन ज्युबिली हॉस्पिटलमध्ये काम करतो. तो तुमची मदत करू शकेल. दादा, प्लीज माझी त्याच्याशी भेट करून द्या ना. मी त्याला कळकळीने विनंती केली. ठीक आहे, मी त्याला सांगतो. तो रोज तुम्हाला 1 तास रेकॉर्डिंग करून देत जाईल. दुसऱ्या दिवशी त्याचा भाऊ माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी तुमचं रेकॉर्डिंग तर करून देईन, पण तुम्ही पैसे किती देणार? बघ यार, मला 2,000 रुपये मिळतात महिन्याचे. त्यातले 1,600 तर घर भाडं आणि जेवणामध्ये जातात. माझ्याकडे 400 रुपये उरतात. त्यातले 300 रुपये मी तुला देऊ शकतो. मी आशाळभूतपणे त्याच्याकडे बघत म्हणालो.
तो बराच वेळ माझ्याकडे विचारमग्न बघत राहिला आणि म्हणाला, ठीक आहे, तसं 300 ही खूप रक्कम कमी आहे, पण तरीही मी तुमचं काम करून देईन. पण तुम्हालाही एक वचन द्यावं लागेल. जर तुम्हाला पुढे जाऊन नोकरी लागली तर तुम्ही मला नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न कराल. नक्कीच मित्रा, का नाही? मला जर नोकरी मिळाली तर तुला काम मिळवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन. मी वचन देतो. मी आनंदाने त्याला होकार दिला. तो मुलगा दुसऱ्या दिवसापासून माझ्याकडे येऊ लागला. रेकॉर्ड केलेल्या नोट्सचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा आणि कमीत कमी कॅसेटमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण व्हावं म्हणून मी भिंगाच्या मदतीने नोट्समधले हेडिंग्ज वाचून कामाच्या हेडिंग्सची यादी बनवून केवळ तेवढेच नोट्स रेकॉर्ड करून घेई. एका तासात तो मुलगा अंदाजे 15-20 पानं रेकॉर्ड करायचा. अशा पद्धतीने मी सर्व विषयांच्या वेगवेगळ्या कॅसेट्स तयार केल्या आणि त्यांच्या मदतीने अभ्यास करू लागलो. ऑक्टोबर 2005मध्ये मी मुख्य परीक्षेचा पहिला अटेम्प्ट केला. काही पेपर्स चांगले गेले तर काही फारच वाईट. त्यामुळे मी निकालाबाबत फार निराश होतो. मार्च 2006मध्ये जेव्हा मुख्य परीक्षेचा निकाल आला तेव्हा माझ्या निराशेवर शिक्कामोर्तब झालं. मी मुख्य परीक्षेत नापास झालो होतो. ही गोष्ट घरी भावाला सांगितली. त्यालाही फार वाईट वाटलं, पण त्याने मला धीर देत आणखी प्रयत्न करायला सांगितलं आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी मला चांगला अभ्यास करता यावा म्हणून खर्चामध्ये 500 रुपये वाढवून देतो म्हणाला. काही दिवसांनी मला माझा संपूर्ण निकाल कळला तेव्हा लक्षात आलं की मला एकूण 862 मार्क मिळाले होते. क्लोजिंग नंबर 920चा होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा निकाल मला वाटला तेवढा काही वाईट आलेला नव्हता. माझ्याकडे जी तयारीची साधनं उपलब्ध होती त्या मानाने तो निकाल फारच चांगला होता असं माझ्या मित्रांचं म्हणणं पडलं. कारण अनेकांना कोचिंग क्लासेस वगैरे लावूनसुद्धा 500पेक्षा कमी मार्क मिळाले होते. त्यामुळे मला नापास होऊन देखील पुढच्या प्रयत्नासाठी बळ मिळालं. 2006ला मी पुन्हा एकदा पुढच्या परीक्षेसाठी पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला. परीक्षा मे महिन्यात होती. आतापर्यंत माझं सर्व लक्ष मुख्य परीक्षेनंतरच्या मुलाखत इत्यादी विषयांकडे होतं, पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. मी माझं पूर्ण लक्ष पुन्हा एकदा पूर्व परीक्षेवर केंद्रित केलं. या दरम्यान जुन्या मित्रांशी घट्ट मैत्री झाली होती. आणखी काही नवीन मित्र मिळाले. मित्रांसोबत जेवण वगैरे होत असल्यामुळे जेवणातले पैसे वाचू लागले. त्यातून मी आणखी कॅसेट्स आणि नोट्स विकत घेऊ शकत असे. मेमध्ये दिलेल्या पूर्व परीक्षेचा निकाल आला तेव्हा मी पुन्हा एकदा पूर्व परीक्षा पास झालो होतो. पूर्व परीक्षेनंतर मी पुन्हा एकदा मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागलो. यावेळी पूर्वीपेक्षाही अधिक मेहनत करून पुन्हा एकदा मुख्य परीक्षा दिली. मार्च 2007ला जेव्हा मुख्य परीक्षेचा निकाल आला तेव्हा पुन्हा एकदा मनाची अवस्था बिकट झाली होती. मागच्या निकालाची भीती मनात अजूनही होती. यावेळी सुद्धा आपला नंबर लागणार हेच मनात ठेवून मी निकाल बघितला आणि काय आश्चर्य, मी मुख्य परीक्षेत पास झालो होतो. मला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं होतं. स्पर्धा परीक्षांचं एक असतं, जसजसा तुम्ही एक एक टप्पा पार पाडत जाता तसतसं मनावरचं दडपण अधिकाधिक वाढत जातं. इथपर्यंत आलो, इथून परत जावं लागलं तर कसं, ही भीती मन पोखरून काढत असते. पण अशा वेळी मन स्थिर ठेवणं फार आवश्यक असतं. मी सुद्धा मनाला सांभाळत एकाच वेळी मुलाखत आणि मुलाखतीत अपयश आलं तर त्यानंतर पुन्हा द्याव्या लागणाऱ्या पूर्व परीक्षेची तयारी करत होतो. आणि नेमकं तसंच झालं. मुलाखतीमध्ये मी अपयशी ठरलो. मुलाखतीनंतर 7च दिवसांनी पूर्व परीक्षा होती. मी पुन्हा पहिल्या पायरीवर येऊन पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला लागलो.